महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लालपरीचा भीषण अपघात, 2 कंटेनरमध्ये बसचा अक्षरशः चुराडा, 15 प्रवाशांचा जीव। कोंडाईबारी घाटातील या अपघातात 15 प्रवासी जखमी। नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात एका भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली। विसरवाडी पोलीस चौकी परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी उभी असलेल्या नवापूर आगाराच्या एसटी बसला एका सुसाट कंटेनरने मागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बसमधील चालक आणि वाहकांसह एकूण 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे घाटातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कंटेनरच्या धडकेत एसटी बसचा चक्काचूर आणि सुरत धुळे महामार्गावर 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात घडला। नवापूर आगाराची पुणे नवापूर बस MH14 BT 1957 महामार्गावर उभी असताना मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने तिला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बस समोर आलेल्या ट्रक आणि मागचा कंटेनर यांच्यामध्ये अक्षरशः चिरडली गेली। समोरच्या ट्रकचा लोखंडी अँगल बसच्या केबिनमध्ये घुसल्याने बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। या अपघातात बस चालक महेंद्र लाजा गावित हे केबिनमध्ये अडकून पडले होते, तर वाहक संतोष बारसू सोंडे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नानंतर चालकाला केबिनमधून सुखरूप बाहेर काढले। जखमींवर सध्या उपचार सुरू असून या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। जामणपाडा येथील मनोहर जयवंत गावित यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणं शक्य झालं। त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खाजगी वाहनातून गंभीर जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले। बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते, ज्यात नवापूर, साक्री, सुरत आणि सटाणा येथील नागरिकांचा समावेश होता। सुदैवाने या भीषण अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले। आपत्कालीन सेवांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार।